धुणं वगैरे धुवायला येतात. त्यांच्याबरोबर लहान लहान लेकरं आहेत, पोर आहेत, पोरी आहेत. आणि त्याने पाहिलं शुकदेवाला, अरे नागा बाबा आयो, नागा बाबा आयो. कोणीतरी नागा साधू आला, वेडा पिसा आला म्हणून पोरं मागे लागलेले आहेत. कोणी खडा मारतोय, कोणी चिखल फेकतोय, कोणी शेण फेकतोय, कोणी हुर्रे हुर्रे करतोय, कोणी चिडवतो आहे. पण शुकदेवाला त्याचा भाव नाहीये. शुकदेवजी चालले असताना शेकडो पोरं पोरी मागे लागलेले आहेत, हुर्रे हुर्रे करत आहेत, खडा मारत आहेत, कोणी चिखल फेकत आहेत. त्याचं दुःख नाही, अपमान होतो म्हणून याचं दुःख नाही. आणि शुकदेव चालले असताना आकाशामध्ये विमानांची दाटी होते आणि देवनायक इंद्रादी देवता शुकदेवाच्या श्रीअंगावर पुष्पांचा वर्षाव करत आहेत, जय जयकार करतात. शुकदेवजी महाराज की जय. सद्गुरु शुकाचार्य महाराज की जय. जय हो, जय हो, जय हो. जय जयकार होतोय. आकाशातून देव लोक पुष्पांचा वर्षाव करतात. त्याच्याबद्दल शुकदेवांना हर्ष नाही. कोणी फुलाचे हार घातले काय, पुष्पांचा वर्षाव केला काय, त्याबद्दल आनंद नाही. आणि कोणी अपमान केला म्हणून दुःख नाही, खेद नाही. हर्ष आणि खेद, सुख आणि दुःख, पाप आणि पुण्य या द्वंद्वाच्या अतीत अवस्थेला पोहोचलेला महात्मा आहे महाराज. अपमान, सन्मान, तिरस्कार, सत्कार हे सगळं सुटून गेलेलं आहे. आणि अशा प्रकारे भागवताचे श्लोक म्हणत म्हणत चिंतन करत करत जेव्हा शुकाचार्य गंगेच्या तीराने येतात, अचानकपणे या सभेमध्ये आलेले आहेत. याच गंगेच्या तीरावर परीक्षिती राजा बसलेला आहे. हजारो लोक त्या ठिकाणी एकत्र जमा झालेले आहेत. आणि त्या सभेमध्ये शुकाचार्यांचं आगमन झाल्याबरोबर आपोआप सगळे लोक उठून उभं राहिले महाराज. अहो, बाकीचे सामान्य लोक उठून उभं राहतील यात नवल नाही. शास्त्राचा नियम आहे बरं का. सभेमध्ये एखाद्या मंडपामध्ये आपण बसलो असो आणि कोणी महात्मा आला, आपल्यापेक्षा कोणी विद्वान आला, तर आपण उठून हात जोडून स्वागत करावं आणि तो महात्मा बसल्यानंतर आपण आसनावर बसावं. असा एक सिद्धांत आहे शास्त्राचा. सगळे लोक उठून उभं राहतात महाराज. अत्री, वशिष्ठ, चवन, शरद्वान, अरिष्टनेमी, भृगु, अंगिरा, पुलस्त्य सगळे महात्मे उठून उभं राहतात. देवर्षी नारदासारखे महात्मे उठून उभं राहतात, हात जोडतात, माना वाकवतात. जय हो, जय हो, जय हो. काय तेजपुंज मूर्ती आहे. 16 वर्षाचं वय आहे. अत्यंत सुंदर सावळी मूर्ती आहे. प्रत्यक्ष भगवंतासारखं रूप दिसतंय शुकदेवाचं. आणि आपोआप रस्ता देतात लोक. परीक्षिती राजाने दुरूनच पाहिल्याबरोबर परीक्षितीला एवढा आनंद झाला की तो धावत